यह इतिहास बताता गौरवशाली परंपराएं, यह इतिहास पूर्ण लक्ष श्वासावर आहे. मनात आलेल्या विचारांना साक्षी भावाने बघून परत श्वासावर लक्ष केंद्रित करा. दीर्घ श्वसन सुरू ठेवा. ध्यान करणे म्हणजेच आपल्या मनाचा व्यायाम आपण करत असतो. आपलं चित्त स्थिर ठेवण्यासाठी, एकाग्र ठेवण्यासाठी, योगाभ्यासाला सुरुवात करण्यासाठी, आसन स्थिरता येण्यासाठी ध्यान आवश्यक आहे. सामूहिक योगी प्रार्थना. योगेन चित्तस्य फलेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीना पतञ्जलि श्वास घ्या. अंतःश्रवण, मानसी, हाताचं घर्षण, हाताचे तळवे गरम होईपर्यंत दोन्ही हात घासून हळूवार डोळ्यावरून, चेहऱ्यावरून, मानेवरून हात खाली घ्या. हळूवार डोळे उघडा. खास नमन मुद्रा, त्रिवार वंदन. 1, छातीच्या मध्यात हात जोडा. 2, नाकाच्या शेंड्याला स्पर्श करून हात वर. 3, मान वर. हात वर खेचायचे आहेत. बैठक खाली दाबायची आहे. 4, 5, 6. दुसरा वर्तन. 1, 2, 3,
योग मुद्रा प्रकार पहिला. डाव्या हाताची मनगट उजव्या हाताने धरून श्वास घेऊन श्वास सोडत कपाळ जमिनीला टेकवा. कोपरे सैल सोडा. परत हात पाठीवर, श्वास भरून मान वर, हात सरळ. दुसरं आवर्तन. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. आसन स्थिती सोडा. पहिल्यांदा डावा पाय, उजवा पाय, पायांची हालचाल, पायाला पाय, पायांची बोटे हळूवार खालीवर करा. पूर्ण लक्ष आपल्या हालचाल होणाऱ्या अवयवावर ठेवा. पूर्ण पंजे मागे पुढे हळूवार करा. जेवढा आपण हळूवार कराल तेवढं आपल्या प्रत्येक नाड्यांवर त्याचा परिणाम होऊन आपलं दुखणं कमी होईल. एक एक पाय मागे पुढे. फक्त पायाचा पंजा. पायाला पाय जोडून पाय गोलाकार. उलट गोलाकार. दोन्ही पाय अंतर. पाय आत बाहेर. अंगठा आत टेकवायचा. शेवटचं बोट साईडला. दोन्ही पाय जवळ. परत डावा पाय जवळ लांब, उजवा जवळ लांब करा. दोन्ही पाय सोबत. विश्राम. तिथली आसन बद्ध कोणासन. दोन्ही पाय जवळ. पायाची हालचाल फुलपाखरासारखी. मान सरळ ठेवा. पाठ ताठ. दररोज हे आसन आपल्या योगाभ्यासात असायलाच पाहिजे. या आसनात आपले मांडीचे स्नायू, गुडघ्याचे स्नायू ताणले जातात. त्यामुळे आपल्या पायाचं दुखणं कमी होते, कमरेला आराम मिळतो. त्यामुळे महिलांनी हे आसन रोजच करायला पाहिजे. दररोज 1 ते 1.5 मिनिट बद्ध कोणासन, तिथली आसन. थांबवून दोन्ही पाय जवळ. गुडघ्याचा दाब देऊन खाली करा. विश्राम. डावा पाय तळपायाचं घर्षण हाताने करा. तळपाय घासा. तळपायावर थपकी. पायांची बोटे हाताने धरून मागे पुढे करा. आपली पाठ सरळ ठेवा. पाठीला बाग येऊ देऊ नका. पूर्ण पंजा मागे पुढे. पूर्ण पंजा गोलाकार. उलट. पाय जवळ घेऊन गुडघा खालीवर.
पाय हातात पाळणा. प्रकार 1 2 1 2 1 2 1 2 1 2. विश्राम. पाय बदलून घ्या. तळपायाचं घर्षण. थपकी. पायांची बोटे मागे पुढे. पूर्ण पंजा मागे पुढे. गोलाकार. उलट गोलाकार. पाय जवळ, गुडघा खाली वर. प्रकार पायाचा पाळणा. पाय डावीकडे उजवीकडे हातात घेऊन. प्रकार 1 2 1 2 1 2 1 2. विश्राम. आसनात या. सुखासन, साधी मांडी, कमरेवर दोन्ही हात, ब्रह्ममुद्रा, मानेचे व्यायाम. पहिला प्रकार मान डावीकडे सरळ, उजवीकडे सरळ. 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4. प्रकार दुसरा मान वर सरळ खाली. 1 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4. प्रकार मान डाव्या खांद्यावर सरळ, उजव्या खांद्यावर सरळ. 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4. मान नकारार्थी. नायनायाशी. हळूवार करा. डोळे उघडे ठेवा. हो हो होकारार्थी. गोलाकार. हळूवार डावीकडून मागून उजवीकडून समोर. हळूवार करा. मानेला झटका न बसू देता. उलट दिशेने समसमान. प्रकार कानाची पाळी धरून भ्रामरी सोबत मान खालीवर करा. श्वास भरा. आणखी एक आवर्तन. श्वास भरा. विश्राम. हात समोर. हातांची बोटे, फक्त हातांची बोटे. हाताची मूठ एकदा अंगठा आत एकदा बाहेर. पूर्ण हात उघडून पूर्ण हात घट्ट बांधायचा आहे. पंजे खालीवर. गोलाकार. उलट गोलाकार. कोपरे. खांद्याच्या सरळ रेषेत. हात खूप असे खाली नका घेऊ, खूप वर नका घेऊ. सरळ रेषेत ठेवून खांद्यांना हात साईडला. परत तीच क्रिया. हात खूप खाली न जाऊ देता खांद्याच्या सरळ रेषेत ठेवण्याचा प्रयत्न करा. विश्राम. हात खालून वर. हात मागून पुढे. विश्राम.
दोन्ही हाताचे कोपरे तळ हाताने धरायचे आहेत. श्वास घेत आपल्याला दोन्ही हात वर घ्यायचा आहे. श्वास सोडत खाली करा. विश्राम. भस्त्रिका प्राणायाम. हाताची अंजली मुद्रा. डाव्या हातावर उजव्या हाताची पाठ. डोळे बंद ठेवायचे आहेत. श्वासाचा सो असा आवाज येणार आहे. दीर्घ श्वसन, दीर्घ श्वास, दीर्घ प्रश्वास. डोळे बंद ठेवा. डोळे बंद. श्वासावर लक्ष ठेवा. पाठ मान सरळ. डोळे बंद. घशातून श्वास घासून घेण्याचा प्रयत्न करा. दीर्घ श्वसन. पाठ मान सरळ. डोळे बंद. भस्त्रिका करताना दररोजच्या अभ्यासात भस्त्रिका केल्यावर कशा संबंधीचे आपले आजार, श्वासासंबंधीचे आजार कमी होतात. ज्या वेळेला आपण दीर्घ श्वास घेतो, दीर्घ प्रश्वास घेतो, आपली पाठ मान. दीर्घ श्वसन सुरू आहे. डोळे बंद. आहे दीर्घ श्वास घेऊन दीर्घ प्रश्वास. भस्त्रिका थांबवायची आहे. एक दीर्घ श्वास घ्या. हळूवार श्वास सोडून द्या. डोळे बंदच आहेत. श्वासावर लक्ष आहे. लघुलहरी ओंकार. 2 दीर्घ श्वास घेऊन 4 वेळा लघु ओम घेऊन 5वा ओम दीर्घ घ्यायचा आहे. श्वास घ्या. ओम 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 ओम.
घर्षण. चेहऱ्यावरून हात घेऊन हळूवार डोळे उघडा. विश्राम. पाय लांब, पायांची हालचाल, पायाला पाय. दोन्ही हात वर, सरळ गुडघ्यावर, परत वर. 1 2 3. 1 2 3. 1 2 3. 1 2 3. 1 2 3. 1 2 3. विश्राम. वक्रासन. डावा पाय जवळ घ्या, डावा हात पाठीमागे. उजव्या हाताने डाव्या पायाचा घोटा धरा. डावीकडून मान पाठीमागे, मान सरळ, हात खाली, हात समोर, पाय लांब. पाय बदलून 1 2 3 4 5 6 7 8. आणखी एक आवर्तन. 1 2 3 4 5 6 7 8. पाय बदलून 1 2 3 4 5 6 7 8. विश्राम. नौका संचालन स्थिती घेऊन करा. आपली नजर हाताकडे, हात जिकडे जाईल तिकडे आपली नजर. उलट उलट दिशेने नौका संचालन. रस्सी खेचना. पाणी भरणं हात वर. आसनात या. अर्धकटी चक्र पद्मासन. डावा हात पाठीमागून कमरेतून समोर घेण्याचा प्रयत्न. उजवा हात डाव्या गुडघ्यावर, मान पाठीमागे, कमरेला पीठ, मान सरळ, हात खाली, हात समोर. हात बदलून 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. उजवा हात समोरून पाठीमागे घ्या. डावा हात आपल्या गुडघ्यावर ठेवा. आपली मान पाठीमागे, मान सरळ, हात सरळ, मागचा हात पुढे. परत एक आवर्तन. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. विश्राम. कपालभाती प्राणायाम. आपल्या हाताची सर्वांनी पृथ्वी मुद्रा घ्या. पृथ्वी मुद्रा म्हणजे आपली अनामिका अंग अग्रभागी नखाजवळ जोडायचा आहे. डोळे बंद ठेवायचे आहे. रे चल. श्वास बाहेर सोडा.
कपालभाती करत करत एक छोटंसं भजन ऐकायचं आहे. गीत आहे राष्ट्र जागवा राष्ट्र जागवा. राष्ट्र जागवा राष्ट्र जागवा राष्ट्र जागवा राष्ट्र जागवा. जागृत व्हा तरुणांनो आमुच्या. जागृत व्हा तरुणांनो आमुच्या. जागृत व्हा तरुणांनो. राष्ट्र जागवा राष्ट्र जागवा राष्ट्र जागवा. जागृत व्हा तरुणांनो आमुच्या. जागृत व्हा तरुणांनो. वीर वृत्तीचा दिवा उजळवा. वीर वृत्तीचा दिवा उजळवा. जागृत व्हा तरुणांनो आमुच्या. जागृत व्हा तरुणांनो आमुच्या. जागृत व्हा तरुणांनो. धर्मनीती ही दलित दलापरी. भारत भूची झाली झाली. भारत भूची झाली. भक्ती मुक्तीचे सोंग वाढले. भक्ती मुक्तीचे सोंग वाढले. दुर्बलता घरी आली आमुच्या. जागृत व्हा तरुणांनो आमुच्या. जागृत व्हा तरुणांनो. राष्ट्र जागवा राष्ट्र जागवा राष्ट्र जागवा. जागृत व्हा तरुणांनो. तत्वज्ञान हे विसरून गेले. रूढी समान मिळाला मिळाला. रूढी समान मिळाला. जिकडे तिकडे पंथ मतांतर. जिकडे तिकडे पंथ मतांतर. गोंधळ हा घरी आला आमुच्या. जागृत व्हा तरुणांनो आमुच्या. जागृत व्हा तरुणांनो. राष्ट्र जागवा राष्ट्र जागवा राष्ट्र जागवा. जागृत व्हा तरुणांनो. सुळसुळाट हा साधू जनाचा. पोट भराया झाला झाला. पोट भराया झाला. यथार्थ कोणी सांग
कपालभाती थांबवायची आहे. श्वास सोडून द्या. दीर्घ श्वास घ्या. हळूवार श्वास सोडून द्या. हाताचं घर्षण. डोळे उघडा. आसन स्थिती सोडा. पाय लांब. पायांची हालचाल. डावा हात खाली. परत डावीकडे. 1 सोडा. परत उजवीकडे. हात वरून खाली. सरळ. शेवटचा आवर्तन. 1 उजवीकडे. सरळ. विश्राम. परत आसनात या. दोन्ही हाताचं घर्षण करायचं आहे. टाळी. जोरात. अजून जोरात. अजून जोरात. हळू. उजवा पाय वर घ्या. डावा पाय खाली. ढोलकी टाळी. आपल्या हातांनी जसं आपण ढोलकी वाजवतो त्या पद्धतीने पायाची हाताची टाळी वाजवा. थोडी जोरात. विश्राम. पाय लांब. सौम्य स्थितीत पाठीला आराम. परत आसनात या. अनुलोम विलोम. एका हाताची वायू मुद्रा घ्या किंवा हात आपल्या कोपऱ्याच्या खाली ठेवा. कोणत्याही स्थितीत करा. उजवी नासिका बंद. अंगठ्याने डाव्या नासिकेने श्वास भरून घ्या. आपल्या अनामिकेने डावी नासिका बंद. उजवीने श्वास सोडा. परत उजवीने घ्या. डावीने सोडा. क्रमशः आवर्तन करा. एकदा डावीने घेऊन उजवीने सोडा. परत उजवीने घेऊन डावीने. क्रमशः आवर्तन. डोळे बंद आहेत. आपलं पूर्ण लक्ष आत येणाऱ्या श्वासाकडे आणि बाहेर जाणाऱ्या उच्च श्वासाकडे असलं पाहिजे. पाठ मान सरळ ठेवा. डोळे बंद ठेवा. आपण जेवण केल्यानंतर सुद्धा अनुलोम विलोम करू शकतो. अनुलोम विलोम दिवसभरात केव्हाही करता येते. अनुलोम विलोमने आपल्या फुफ्फुसाची कार्यक्षमता सुधारते. श्वासाची कार्यक्षमता सुधारते. सोबतच रक्ताभिसरण चांगल्या पद्धतीने होते. आपलं फुफ्फुस आपल्या रक्ताचं शुद्धीकरण करत असते आणि आपलं हृदय ते पूर्ण शरीराला पसरवण्याचं काम करत असते. आपल्या शरीरातले 60% टॉक्झिन्स बाहेर टाकण्याचं काम अनुलोम विलोम करते. म्हणजेच विषारी पदार्थ आपल्या शरीरातून बाहेर निघतात. आपली पाठ सरळ. मान सरळ. डोळे बंद. आपला वातदोष सुद्धा अनुलोम विलोमने कमी होतो. आपल्याला जो आजार होतात ते त्रिदोषमुळेच होतात. वात, कफ, पित्त. याला नियंत्रणात ठेवण्यासाठी आपल्याला प्राणायाम करणं खूप आवश्यक आहे. आपण ज्या हाताच्या मुद्रा घेत असतो त्या मुद्रा सुद्धा आपल्या शरीराला संतुलित ठेवण्याचं काम करत असतात. आपलं शरीर ज्या पंचतत्वांपासून बनलेलं आहे त्या पंचतत्वांना संतुलित ठेवण्याचं काम या मुद्रा करत असतात.
जे पंचमहाभूत आहेत ते आपल्या 5 बोटांनी आपण निर्देशित करत असतो. हस्तमुद्रा केल्याने शरीर संतुलित राहते. सोबतच आपल्या नसा, आपले स्नायू मजबूत व्हायला मदत होते. अनुलोम विलोम थांबवायचा आहे. डाव्या नासिकेने श्वास सोडून आवर्तन पूर्ण करून दोन्ही नासिकेने दीर्घ श्वास घ्या. हळूवार श्वास सोडून द्या. डोळे बंदच आहेत. श्वास प्रश्वास सुरू आहे. कर्ण भ्रामरीसाठी हाताची बैठक. 3 बोट डोळ्यावर, तर्जनी कपाळावर, अंगठा कानावर. श्वास भरा. हात खाली, डोळे बंद. हाताचं घर्षण. हळूवार डोळे उघडा. असा स्थिती सोडा. पाय लांब, पाठ हालचाल. सर्वांनी डाव्या कुशीवरून हळूवार पाठीवर यायचं आहे. शवासन स्थितीत यायचं आहे. आमचे माळवटकर काका आणि निंबाळकर ताई तुम्हाला असं करून दाखवतील. शवासनात डावीकडून हळूवार पाठीवर या. पहिलं आसन उत्थित पादासन. त्यामध्ये डावा पाय हळूवार 90 अंशात वर घेण्याचा प्रयत्न करा. हळूवार खाली. उजवा पाय हळूवार वर. हळूवार खाली. दोन्ही पाय हळूवार वर. थोडं थांबायचं आहे. हळूवार खाली. अर्धविश्राम. आणखी एक आसन. परत डावा पाय हळूवार खाली. उजवा पाय. थांबायचं आहे. हळूवार खाली. दोन्ही पाय हळूवार वर. थांबा. हळूवार खाली करा. पूर्ण विश्राम. पुढचं आसन पवन मुक्तासन.
हनुवटी गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. हळूवार मान खाली, हात सोडा, पाय वरून खाली. उजवा पाय हळू वर घेऊन गुडघ्यातून वाकून त्यावर हाताची घडी, आपली हनुवटी गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. हळूवार मान खाली ठेवून द्या, हात खाली, पाय वरून खाली. अर्ध विश्राम. आता दोन्ही पाय जोडून वर घ्या, गुडघ्यातून वाकवा, हाताची घडी, हनुवटी लावण्याचा प्रयत्न. मान खाली, हळूवार हात सोडून पाय वरून खाली. अर्ध विश्राम. आणखी एक आवर्तन. परत डावा पाय गुडघ्यातून वाकून, परत हाताची घडी, हनुवटी लावा. हळूवार सोडा, पाय लांब. परत उजवा पाय घ्या, परत वाकवा, परत हनुवटी लावा. हळूवार सोडा, परत पाय लांब. दोन्ही पाय घ्या, पूर्ण पाय गुडघ्यातून वाकून, परत हाताची घडी, हनुवटी लावण्याचा प्रयत्न करा. थोडा रोल घेण्याचा प्रयत्न करा. आमचे साधक करून दाखवत आहेत. करा थोडा रोलिंग, साइड रोलिंग. विश्राम. हात नाही. विश्राम. विश्राम, पूर्ण विश्राम. दोन्ही पाय लांब. शवासन स्थिती. श्वासावर आपलं लक्ष केंद्रित करा. पूर्ण शरीर सैल अवस्थेत पडलेलं आहे. आपल्या नखापासून आपल्या डोक्याच्या केसापर्यंत आपल्या श्वासाने हळूवार निरीक्षण करा. डोळे बंद आहेत. सावधान. दोन्ही पाय जवळ, दोन्ही हात जवळ. हळूवार आपल्याला पोटावर यायचं आहे. पोटावरचे 2 आसन घ्यायचे आहेत. पोटावर या. हळूवार, हळूवार पोटावर या. पहिला आसन भुजंगासन. तिसरा प्रकार पूर्ण हात सरळ अवस्थेत घेऊन करा. 1 श्वास घेऊन मान वर, नजर आपली वर. हळूवार सोडा, मान खाली. परत दुसरं आवर्तन. श्वास भरून 1, मान वर. हळूवार खाली. विश्राम. शेवटचं आवर्तन. परत श्वास घेऊन 1, विश्राम. हात खाली, मान खाली. पुढचा प्रकार करायचा आहे सर्पासन. ह्या स्थितीत फक्त आपली मान डावीकडून मागे न्यायची आहे, उजवीकडून मागे न्यायची आहे. डावीकडून ज्या वेळेला आपण मागे नेऊ त्यावेळेला उजव्या टाचेवर आपलं लक्ष द्यायचं आहे आणि उजवीकडून नेऊ त्यावेळेला डाव्या टाचेवर. परत मानवर. सर्पासन स्थिती. डावीकडून मान मागे, आपल्या उजव्या पायाच्या टाचेवर आपलं लक्ष जाऊ देण्याचा प्रयत्न करा. क्षमता असेल तोपर्यंत थांबा, सोडून द्या. खाली. परत उजवीकडून करा, डावीकडून करा, जेवढी क्षमता असेल करा. परत सोडा, परत या, परत करा. श्वास घेऊन करायचा आहे. विश्राम, पूर्ण विश्राम. हळूवार गुडघ्यावर येण्याचा प्रयत्न करा. गुडघ्यावर आल्यानंतर पहिला आसन, पहिला प्रकार करायचा आहे. दोन्ही हात आपले सरळ ठेवायचे आहेत. पाठीवर घ्यायचा आहे. श्वास भरून पाठीवर ठेवायचे. करा. पाठीवर ठेवा, परत सरळ. पाठीवर ठेवा, परत सरळ. पाठीवर, परत सरळ. विश्राम. पहिलं मुष्टिबद्ध चक्रासन. आपल्या हाताच्या मुठी
आपल्या कमरेवर ठेवायच्या, श्वास भरायचा आणि मागे वाकायचा आहे. श्वास भरा, हळूवार मागे, सरळ. आणखी एक आवर्तन. परत श्वास भरून मागे, सरळ. विश्राम. पुढचं पूर्ण उष्ट्रासन. आपला डावा हात डाव्या टाचेला, उजवा हात उजव्या टाचेला. परत मान पाठीमागे, सरळ. आणखी एक आवर्तन. 1 2 3 4 5 6. विश्राम. उभं राहायचं आहे. खाली जावं लागेल का? ताडासन. शेवटचा प्रकार. दोन्ही हात वर, टाच वर, मागे पुढे चाला. आपल्या आपल्या आसनावर मागे पुढे. जागेवर या. टाच खाली, हात खाली. आणखी एक आवर्तन. 1 टाच वर, मागे पुढे चाला. जागेवर या. टाच खाली, हात खाली. पूर्ण विश्राम. पुढचं आसन करायचं आहे आपल्याला. उत्कटासन. खुर्ची सारखं बसण्याचा प्रयत्न. दोन्ही हात सरळ, हळूवार खाली बसा. सरळ खाली. परत हात सरळ, हळूवार खाली, सरळ. पुढचा प्रकार 1-2 आवर्तन. परत 3 थोडीशी टाचवर, हळूवार खाली, सरळ. टाच खाली, हात खाली. परत हात टाचवर, खाली बसा, सरळ. विश्राम. सूर्य नमस्कार. 10 अंकाचे खास सूर्य नमस्कार. ज्यांना हृदयासंबंधी त्रास, बीपी संबंधी त्रास असतील त्यांना पुढे मागे वाकायचं नाही असा नियम असतो. 10 अंकाचे सूर्य नमस्कार करा. 1 नमस्कारासन. 2 बैठे आसन. सरळ बसायचं आहे, पुढे मागे न वाकता. 3 डावा पाय पाठीमागे, वाम त्रस्तासन, मानवर. उजवा पाय मागे, दंडासन स्थिती. परत खाली, भुजंगासन स्थिती, शशांकासन स्थिती. सरळ. परत डावा पाय समोर, परत उजवा पाय समोर, उभे करा. आणखी एक आवर्तन. 1 2 ला खाली बसा. 3 ला उजवा पाय मागे. 4 डावा पाय दंडासन स्थिती, खाली या. भुजंगासन स्थिती, शशांकासन स्थिती. परत सरळ. डावा पाय उजवा पाय समोर, नंतर डावा, उभे. दोन्ही पायात अंतर घ्या. उजवा हात सरळ. 1 2 3 4 5 6 7 8. डावा हात 1 2 3 4 5 6 7 8. विश्राम. खाली बसायचं आहे. शेवटचं ध्यान, प्रणव ध्यान. डोळे बंद ठेवा. ध्यान मुद्रेत आपला हात. वज्रासनात बसा किंवा सुखासनात बसा. डोळे बंद, पाठ मान सरळ. श्वासावर लक्ष. दीर्घ श्वसन सुरू आहे. श्वास प्रश्वास.
श्वासावर लक्ष, डोळे बंद, पाठमान सरळ आहे. शेवटचं ध्यान, श्वसन ध्यान, प्रणव ध्यान. शांतिपाठ. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा मृत्युंगमय. सर्वेषां स्वस्तिर्भवतु, सर्वेषां शान्तिर्भवतु, सर्वेषां पुनर्भवतु, सर्वेषां मङ्गलं भवतु, सर्वलोका समस्ता सुखिना भवन्तु. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. दीर्घ लहरी ओंकार. एक श्वास घ्या. हरिओमचे 2 ओंकार. श्वास घ्या. हरि हाताचं घर्षण, डोळ्यावरून हात फिरून, हात समोर, करदर्शन. माझे नशीब माझ्या हातात. माझ्या पाठीमागे सगळ्यांनी म्हणा, माझे नशीब माझ्या हातात, माझे भाग्य माझ्या हातात, माझे आरोग्य माझ्या हातात, माझी शांती माझ्या हातात, माझी क्रांती माझ्या हातात, माझे प्रयत्न माझ्या हातात, माझे यश माझ्या हातात. मीच माझा शिल्पकार, मीच माझा कार्यकरी, मीच माझा पहारेकरी. हरिओम. मातेला वंदन करा. उठण्यापूर्वीचं आसन. हात वर, डावीकडे सरळ, उजवीकडे सरळ. थांबा. परत हात वर, डावीकडे. गजरामध्ये स्वागत करा. कारण हा महोत्सव अजून 3 दिवस चालणार आहे. तेव्हा याच्यामध्ये जे काही प्रशिक्षण तुम्हाला देण्यात येईल हे तुमच्या आयुष्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असणार आहे.